सर्वांना नमस्कार। तर आज जेवणासाठी बनवले होतं बिर्याणी आणि मसाला चिकन। तर इथे मी चिकन घेतलेले आहे, 1 किलो चिकन आहे। त्याला हळद मीठ आणि लिंबू लावून घेतलेलं होतं। एक 10 मिनिटासाठी मी तसंच ठेवलेलं होतं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे, त्याच्याने चिकनचा वास येत नाही। तर हे इथे मी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे फोडणी देण्यासाठी। तर इथे चिकन आपण आधी शिजवून घेणार आहोत। तर कुकरमध्ये मी तेल टाकलेले आणि हा कच्चा मसाला पण घेतलेला आहे। तर जास्त कच्चा मसाला काही घ्यायचा नाही आहे, थोडासाच घ्यायचा आहे, कारण ऑलरेडी आपण बिर्याणीमध्ये घरगुती आपला जो मसाला असतो तो पण टाकतो ना, त्यामुळे। तर इथे छान कांदा वगैरे फ्राय झालेला आहे, कच्चा मसाला पण त्यामध्येच टाकून दिलेला आहे आणि लागेल तसं मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। त्यानंतर इथे आपण चिकनचे पीस त्यामध्ये टाकायचे आहेत। ते छान 5-10 मिनटासाठी परतवून घ्यायचे, म्हणजे त्याचं जे पाणी सुटतं ते पूर्ण आटून द्यायचं आहे। त्यानंतर इथे मी चिकन शिजण्यासाठी ठेवून दिले। तर 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि एका बाजूला मी इथे त्यानंतर टोमॅटो कांदा आलं लसूण या सर्वांची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आणि इथे आता पातेलं घेतले, पातेल्यामध्ये छान उभा चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि थोडासा टोमॅटो छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर वाटलेली जी पेस्ट आहे ती त्यामध्ये टाकायची आहे आणि जे आपले घरगुती मसाले होते माझे ते मी त्यामध्ये टाकलेत आणि छान 5-10 मिनटासाठी परतवून घ्यायची, त्याची छान वाफ काढून घ्यायची, म्हणजे त्याला छान तेल पण सुटते। तर इथे एका बाजूला मी भाजी पण बनवती आहे आणि एका बाजूला आपली बिर्याणीची पण तयारी चालू आहे। तर भाजीला पण इथे छान कांदा वगैरे सर्व मटेरियल तेच मी घेतलेलं आहे, त्यामधूनच काढून घेतलं आहे। तर इथे मसाला परतवत असतानाच त्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकायचं आहे, म्हणजे मसाले आपले एकजीव तर होतातच आणि त्याने ना असं छान तेल पण असं छान सुटतं आहे मसाल्याला आणि छान कलर पण येतो आहे आपला। तर वरतून मी थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये दही लावलेले तांदूळ जे आहेत ते टाकायचे आणि ते छान असे परतवून घ्यायचे आहेत, पूर्ण मसाला त्यांना लागला पाहिजे असा। आणि त्यानंतर आपण जे शिजवलेलं चिकन होतं ते रश्श्यासहित त्या तांदळामध्ये टाकून द्यायचं आहे। तर ही बघा, इथे ही आपली अशी बिर्याणी तयार झालेली आहे। तर इथे आपला पूर्ण स्वयंपाक झालेला आहे, पोळ्या झाल्या आहेत, मसाला चिकन झालेलं आहे, बिर्याणी झाली आहे आणि इथे मी कोशिंबीर पण बनवलेली, कारण या जेवणासोबत आम्हाला कोशिंबीर लागतेच लागते। तर इथे विवानला आणि त्याच्या पप्पांना खूप भूक लागलेली होती आणि जवळजवळ 2-2.5 महिन्यांनंतर आम्ही हे नॉनव्हेज बनवलेलं होतं। तर त्यामुळे कसं झालं आहे आणि कसं आहे ना, आपण पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर तो कसा झाला आहे हे ऐकण्याची खूप इच्छा असते आपल्याला। तर त्यामुळे त्यांना मी विचारत होती कशी झाली आहे सर्व। तर दोघं पण सांगत आहेत खूप छान झालं आहे, दोघांना पण खूप आवडलं आहे। तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ?